तुकाराम मुंडे हे एक मुजोर आणि हिटलर अधिकारी आहेत. ते काम कमी आणि स्टंटबाजी जास्त करतात असा आरोप जेव्हा त्यांच्यावर कुणीतरी करतं तेव्हा त्याला ते काय उत्तर देतात. आणि याच मुजोर अधिकाऱ्यानं नागपूरमध्ये कोरोना कशा पद्धतीनं थांबवलाय ते सगळे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत अवश्य बघा. शब्दभर सांगतो, तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू शकणार नाही. बोलबच्चन मीडिया ऑफिसर असेही आपणास म्हटले आहे. आपल्याला नागपूरमध्ये काम करण्यासाठी पाठवले आहे की कोणत्या विशिष्ट पक्षाची सुपारी घेऊन पाठवले आहे? ज्या वस्त्यांमध्ये संशयित रुग्ण आहे तेथे एकदा तरी जाऊन आपण आलात का? नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे का? विनायक गिरी यांनी आपल्याला हुकुमशहा अधिकारी असे सुद्धा म्हटलेले आहे. तर याबद्दल आपले म्हणणे काय आहे? बरं झालं हे आपण प्रश्न विचारला, कारण हा काही जणांच्या मनात निश्चित हा प्रश्न आहे. मी मीडियासाठी काम करतो किंवा फक्त मीडियाला दाखवण्यासाठी स्टंटबाजी करतो, कर्मचाऱ्यांची काळजी घेत नाही, काम न करता फ्लॅशी करतो, मी हुकुमशहा आहे, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आले त्या ठिकाणी एरियामध्ये कधी गेलात का? हे प्रश्न आपण जर पूर्ण माहिती घेऊन विचारले असते तर मला जास्त आनंद झाला असता. IQ माहितीवरती इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनच्या आधारे वास्तव जाणून न देता आपण प्रश्न विचारलेला नाही, हे त्याचं उत्तर प्रश्नातच दडलेलं आहे. तरी पण ज्यांना ज्यांना या बाबतीत माझ्या बाबतीत शंका आहे त्यांचं निराकरण करण्यासाठी हे मी उत्तर देत आहे. आणि उत्तर फक्त तुम्ही ते आता फेसबुक लाईव्हमधून ऐकतायत म्हणून नव्हे, तर आपण कधीही कोणत्याही वेळेस माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी चर्चा करून सुद्धा जाणून घेऊ शकता. आई वुड बी हैप्पी टू एक्सप्लेन एवरीथिंग. आप ग्राउंड रियालिटी भी देख लीजिए. पहिला प्रश्न आपला जो आहे स्टंटबाजी. गेल्या 3 महिन्यामध्ये कोणता स्टंट मी केलेला आहे किंवा माझ्या आत्ताच्या 14-15 वर्षाच्या करिअरमध्ये मी कोणता स्टंट केला आहे हे मला दाखवून दिलं तर खूप आनंद होईल. स्टंट फक्त हवेत करायचा असतो, त्यांनी रिझल्ट कधीच येत नसतात. मी जर स्टंटबाजी केली असती तर रिझल्ट आले नसते. मी जर स्टंटबाजी केली असती तर मला वारंवार ज्या ज्या ठिकाणी आपण प्रयत्न केले त्या ठिकाणी सहकार्य भेटलं नसतं. नागरिकांचं असेल, पदाधिकाऱ्यांचं असेल. काही लोक डेफिनेटली माझ्या विरुद्ध असतील, 100% लोक माझ्या विरुद्ध आहे असं माझं कधीच म्हणणं नाही आहे. आणि विशेष करून मी कुणालाही, एका व्यक्तीला, एका इन्स्टिट्यूशनला, एका पार्टीला, एका संस्थेला सॅटिस्फाय करण्यासाठी काम करत नाही किंवा कुणाच्या विरुद्ध म्हणून मी काम करत नाही. माझी जी भूमिका आहे ती गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार, शासन निर्देशानुसार पब्लिक इंटरेस्टमध्ये जो रोल आहे तो निभावणं ही माझी भूमिका आहे. म्हणून त्या दृष्टीनं आत्तापर्यंत 14-15 वर्षाच्या करिअरमध्ये तेच करत आलेलो आहे आणि इथून पुढेही तसंच काम राहील. स्टंटबाजीमध्ये रिझल्ट येत नसतात. स्टंटबाजी जर केली असती तर कदाचित आकडेवारी जर आपण बघितली, आणि ही माझी आकडेवारी नाही, परत म्हणा तुम्ही स्वतः हुशारकी मारता, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्यांची RRT भारतातल्या वेगवेगळ्या शहरात आणि भारतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवली होती. त्यांचा रिपोर्ट आहे, तुम्हाला पाहिजे तर आत्ता मी दाखवू शकतो, नंतर आलं तुम्हाला पूर्ण डिटेल पण दाखवेल. तो पेपरमध्ये पब्लिश पण झालेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिपोर्ट पाठवला, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. काय म्हणतो हा रिपोर्ट की NMC हॅज टेकन सम इनोव्हेटिव्ह मेजर्स अँड प्रोएक्टिव्ह अप्रोच. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, मास क्वारंटीन ऑफ मोमीनपुरा, सतरंजीपुरा, गड्डी गोदाम, त्याचबरोबर केअर ऑफ एल्डरली, अर्ली आयडेंटिफिकेशन, अर्ली ट्रॅकिंग, अर्ली आयसोलेशन अँड अर्ली ट्रीटमेंट हॅज लेड टू लेसर डेथ्स. आणि अर्ली आयसोलेशन हॅज ब्रोकन सक्सेसफुली द चेन ऑफ ट्रान्समिशन. हे तुकाराम मुंडे नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची RRT बोलते. ते AIIMSचे डॉक्टर आहेत, ना नागपूरमधले, ना मी अपॉइंट केलेले, ना मला रिपोर्टिंग असलेले. मी स्टंटबाजी करतोय तर त्यांनी ग्राउंडवर येऊन रिपोर्ट दिलेले आहेत, मग ती टीम स्टंटबाजी करते. 2% पेक्षा कमी डेथ रेट स्टंटबाजी आहे. इन्फेक्शस रेट
8% आसपास आहे. डबलिंग रेट महाराष्ट्रामध्ये इंडियाचा जो बघितला, महाराष्ट्र बघा, बाकी कॉर्पोरेशन बघा, 25 मार्चचा डबलिंग रेट नागपूरचा, म्हणजे ज्या दिवसामध्ये जेवढे पेशंट ॲड आहेत तितके डबल होण्यासाठी लागणारा वेळ 49 डेज आहे. भारताच्या 1 लाख लोकसंख्येपेक्षा, 10 लाख लोकसंख्येपेक्षा कोणत्याही शहराची कंपॅरिझन करा, उत्तर आपल्याला भेटेल. मी सांगण्याची गरज नाही आहे. लेट अस स्पीक फॅक्ट्स, नॉट कॅसल इन द एअर. अँड आय एम नॉट वन ऑफ दोज who would like to make stunts and castle in the air. I work on the ground. आता राहिला प्रश्न आपला त्या एरियात गेलात का? कृपया आपल्या माहितीसाठी सांगतो. ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवशी फील्डवरती जाऊन मोमीनपुरा भागामधले सुद्धा दुकानं बंद करून, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून लॉकडाऊन इम्प्लिमेंट करणारा अधिकाऱ्यापैकी मी एक होतो. कदाचित आपण बघितलं असेल, ऐकलं असेल, नसेल तर परत सांगतो. दिस इज अ डॉक्युमेंटेड पब्लिक डोमेनमध्ये, हे काही प्रायव्हेट नाही आहे. दररोज 11 मार्चपासून आजपर्यंत सकाळी 8, 8:30 ते 11, 11:30 शहराच्या विविध भागात, इन्क्लुडिंग कंटेनमेंट झोन, मग सतरंजीपुरा असेल, मोमीनपुरा असेल, गड्डीगोदाम असेल, कोणत्याही भागात मी स्वतः फिरतो, फक्त अधिकारी नाही. शहरातले वेगवेगळे दुकानं, मटण दुकान असेल, चिकन असेल, रस्त्यावरची असतील, त्या ठिकाणी स्वतः फिरून बंद करतो. माझे कर्मचारी रस्त्यावरती स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा नाला साफसफाई करताना तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यापासून चुकीचं होत असेल तर त्यांना सांगण्यापर्यंत, त्यांचं अप्रिशिएशन करण्यापर्यंत मी स्वतः करत आलेलो आहे. आणि हे मी कोरोनाच्या काळातल्या गोष्टी बोलतोय, त्याच्या अगोदर त्याचं बोलतच नाही. ही सगळी स्टंटबाजी. शहर पूर्ण स्वच्छ झालं, हे पण स्टंटबाजी. आपल्याला कदाचित माहीत नसेल तर आपल्या माहितीसाठी सांगतो. आणि फक्त कोरोनाच्याच बाबतीत काम चाललं असं नाही आहे, नॉन कोरोनाच्या बाबतीत सुद्धा खूप काम चाललेलं आहे. उदाहरण म्हणून गेल्या वर्षी जानेवारीपासून मे एंडपर्यंत H1N1 म्हणून किती बाधित झाले होते नागपूरमधले रुग्ण ते बघा. त्याच्यामुळे डेथ किती झाल्या होत्या ते बघा. आणि यावर्षी त्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये गेल्या वर्षीच्या दृष्टीने किती झालं बघा. आज फक्त 2 पॉझिटिव्ह केसेस आतापर्यंत सापडल्या H1N1 प्लस, डेथ एकही नाही. गेल्या वर्षी इट वॉज अराउंड 250+. ही स्टंटबाजीच. गेल्या वर्षीचा आकडा पण मी आता चेंज केला असेल तुम्ही म्हणाल, या वर्षीचा आकडा पण चुकीचा असेल हे म्हणाल. हे हेल्थ इन्स्टिट्यूशनचे रिपोर्ट आहेत. हे रिपोर्ट तुकाराम मुंडे तयार करत नाहीत. हे आकडेवारी तुकाराम मुंडे तयार करत नाही. पॉझिटिव्ह केसेस आल्या ह्या लॅब तयार करतात. याची ट्रीटमेंट मेडिकल कॉलेजेस करतं. याचं कंटेनमेंट क्वारंटाईन टीम नागपूर महानगरपालिकेची ती तयार करते. आणि याचं वॉच गव्हर्नमेंट ऑफ इंडियापासून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत आहे. नाग नदी, नागपूर शहराचं वैभव, दरवर्षी साफसफाई होते. यावर्षी आम्ही फक्त साफसफाई केली नाही, ही नदी पुनर्जीवित केली. आपण जर नागपूरमध्ये राहत असाल तर कृपा करून नाग नदी, पिली नदी आणि पोरा नदीमध्ये जाऊन बघा आज ती परिस्थिती नदीची काय आहे ते. नागपूर शहरामध्ये येऊन बघा, रस्ते साफ झालेत का तिथेही नौटंकी केली आहे. गार्डन जाऊन बघा आणि कोरोनाच्या अगोदरचेही बघा. नवीन 1 पैसा खर्च न करता ग्रीन झाले, फ्लॉवर्स आले, स्वच्छता वाढली, लाईट. ह्या नागरिकांच्या रिॲक्शन आहेत, तुकाराम मुंडेच्या नाही. स्टंटबाजी कदाचित तुम्हाला करता येत असेल, मला नाही. मला ॲक्टिंग करता येत नाही, मला ॲक्शन घेता येते. ती कामाच्या बाबतीत असेल, चुकीचं काम करत असेल त्याच्या विरुद्ध असेल, बरोबर असेल त्याच्या पाठीमागे राहण्याचं असेल, योग्य ते डिसिजन घेण्याची ती धमक सर्वांमध्ये असते, ती माझ्यात पण आहे. स्टंटबाजी हा माझा स्वभाव नाही, ना स्थायी भाव नाही. माझा स्वभाव हा प्रामाणिकपणे जेवढ्या चांगल्या प्रकारे लोकांसाठी आवश्यक ते काम करणं आवश्यक आहे ते मी करत आलो आहे, करत राहणार. आणि जिथं जिथं त्रुटी वाटतील त्या इम्प्रूव्ह करत पुढे जाणार. आता राहिला माझ्या मते शेवटचा त्याच्यातला एक जो भाग होता हुकुमशाही. मला वाटतं हा काही इथलाच मला याच्यावरती चहा झालेला आतापर्यंत असं नाही आहे. अनेक ठिकाणी याच्यावर माझ्याविषयी हुकुमशहा म्हटलेला आहे. मला मुळामध्ये हे जाणून घ्यायचं की हुकुमशहा म्हणजे नेमकं काय, हुकुमशहा कुणाला म्हणायचं असतं. आपण कृपया डिक्शनरी बघा, तुकाराम मुंडे इंटरप्रिटेशन करता सोडून द्या. हुकुमशहा म्हणजे असा माणूस, असा व्यक्ती
ज्याचं बिहेवियर, ज्याचं वागणं हे कोणत्याही कायद्याला धरून नसतं, रूल ऑफ लॉ तो मान्य करत नाही, वाटतं स्वतःच्या बेनिफिटसाठी वाटणारे डिसिजन, मग ते नागरिकांच्या विरुद्ध असले तरीही घेणारा व्यक्ती म्हणजे हुकुमशहा. हीच डेफिनेशन असेल मला जी मी वाचलेलं आहे, मी जेवढा काय अभ्यास केलेला आहे मराठीमधले ही डेफिनेशन आहे, इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे एवढंच आहे. मग मला आता जाणून घ्यायचं आहे की तुकाराम मुंडे हुकुमशहा म्हणजे काय. तर कायद्याचं पालन करतात आणि पालन करून घेतात म्हणून मी हुकुमशहा आहे. लोकांचं हित कशाचं आहे, पब्लिक इंटरेस्ट कोणता आहे त्याला प्राधान्य देतात, फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला प्राधान्य देत नाही म्हणून मी हुकुमशहा आहे. स्वतःच्या बेनिफिटसाठी काही न करता जे ॲज अ पब्लिक सर्वंट, सिव्हिल सर्वंट अपेक्षित आहे की पब्लिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचा ॲज पर द लॉ, ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन, तो करतोय म्हणून मी हुकुमशहा आहे. आपण ज्यावेळेस काम करतो ज्यावेळेस कमीत कमी फायनान्शियल नॉर्म्स, प्रुडन्स म्हणतो, कॅनॉन्स ऑफ फिनान्शियल प्रॉपर्टी, ते पालन करू, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल, क्वालिटी कसं करता येईल, हे म्हणजे हुकुमशहा आहे. टेंडर ज्यावेळेस अबोव जात असतात त्याच्याऐवजी ते बिलो यायला लागले म्हणजे हुकुमशाही आहे का. ज्यांची कुणाची मोनोपॉली होती त्यांचा इंटरेस्ट जपला जात होता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होतं, आज त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होत नाही म्हणून त्यांची मोनोपॉली ब्रेक झाली म्हणून मी हुकुमशहा झालो. त्याच्यामुळे ज्यांनी माझ्यावरती हा आरोप करायचे त्यांनी हे विचार केला पाहिजे हुकुमशाही पद्धत म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि त्या कॅरेक्टरमधलं कोणतं कॅरेक्टर माझ्यामध्ये आहे हे जर मला समजून सांगितलं आणि माझ्या समोर येऊन डिस्कस करावं की कोणत्या बाबतीत हुकुमशाही पद्धतीने मला आवडेल आणि ते प्रूव्ह करून द्या की तुम्ही हे हुकुमशाही पद्धतीने वागलात, माझं बिहेवियर चेंज करेल. पण ते तर आपण करू शकत नाही. कोरोनाचं वॉर चालू असताना, महामारी चालू असताना अनेक लोक रस्त्यावरती भीक मागणारे असतील, होमलेस असतील, त्यांना जेवणाचा प्रश्न होता. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत यांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. आपल्याला माहितीसाठी सांगतो, 15 लाखपेक्षा जास्त जेवण डेली 50,000पेक्षा जास्त व्यक्तींना नागपूरमधल्या जवळजवळ 45 ते 50 NGOच्या माध्यमातून मनपाच्या कोऑर्डिनेशनने हे 2-2.5 महिने सातत्यानं चालू आहे. ही हुकुमशाही आहे. याच्यामध्ये शासनाने पैसे दिलेले आहेत, पण आवश्यक असेल त्यावेळेस मी डेफिनेटली वापरेल. आज जर मला NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, फिलॉन्थ्रपिस्ट, इंडिव्हिज्युअल ही मदत करत आहेत तर मला टेंडर करण्याची गरज का, आवश्यकता आहे नाही आहे, मग ही हुकुमशाही झाली. रस्त्यावर बेग सर्वात मोठा प्रश्न, शेल्टर्स होम सर्वांनी दिले, जेवायला सर्वांनी दिलं. नागपूर महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत त्यांची केस करता नाही केलं. NGOच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे नवीन कपडे दिले जे रस्त्यावरती भीक मागू होते त्यांना स्किल ट्रेनिंग दिलं. ही म्हणजे हुकुमशाही आहे, स्टंटबाजी आहे का मीडियासमोर जाण्यासाठी केलेलं आहे, हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण मी कायमस्वरूपी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनेच काम करत असतो. माझा आता कधीही क्लेम नाही आहे की मी पूर्णपणे परफेक्ट आहे. नो, आय एम नॉट परफेक्ट, बट आय एम ट्राईंग टू बी परफेक्ट. दिस मच इज फॉर शुअर ऑल द टाईम. आणि हे करत असताना पब्लिक इंटरेस्ट, लिगॅलिटी आणि मॉरॅलिटी मी कधी सोडत नाही, ती सोडणार पण नाही आहे. आणि म्हणून आवश्यक ते मेजर्स, आवश्यक त्या ठिकाणी जे कठोर असले तरी मी घेणार. याला कोणी जर हुकुमशाही म्हणत असेल तर बी इट हुकुमशाही. कठोर निर्णय म्हणजे हुकुमशाही नसते, पब्लिक इंटरेस्ट जपणं म्हणजे हुकुमशाही नसते, रूल ऑफ लॉ फॉलो करणं म्हणजे हुकुमशाही नसते, पब्लिक इंटरेस्टचं काम करत असताना आवश्यक ते मेजर्स घेणं म्हणजे हुकुमशाही नसते. राहिला प्रश्न मीडियाचा. आपल्याला जर माहीत नसेल तर मी 28 जानेवारीला जॉईन झालो होतो. जोपर्यंत कोरोनाची केस आली नाही तोपर्यंत नागपूरमध्ये मीडियाशी मी बोललो पण नव्हतं. आपल्या माहितीच तो सांगतो.
फेसबुक लाईव्ह मी कोरोना होण्याच्या अगोदर कधीही केलेला नव्हता. दिस इज द थर्ड फेसबुक लाईव्ह, दॅट टू इन ओनली कोरोना. कारण नागरिकांशी संवाद साधणं मला गरजेचं वाटतं, प्रॉपर माहिती टिपून जाणं गरजेचं वाटतं, गायडन्स करणं मला गरजेचं वाटतं, ती डिमांड पण आहे म्हणून करतो. आपण मीडियावरती गप्पा मारल्याला चालत्या, वायफळ गप्पा मारायला चालतात, पण एक जबाबदार अधिकारी, एक जबाबदार पदाधिकारी यांनी फेसबुकवरती आपल्याशी संवाद साधला, काही काम केलं आणि ते मीडियावर आलं, तर त्याला तुम्ही मीडियाशाही स्टंटबाजी म्हणणार. राहिला प्रश्न क्रेडिट घेण्याचा. आत्तापर्यंतच्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी कधीही असं म्हटलं नाही की ही गोष्ट माझ्यामुळे झालेली आहे. नागपूर तर सोडूनच द्या, कधीच नाही. नागपूरमध्ये असताना हे फक्त माझ्यामुळे झालं हे कधीही म्हटलेलं नाही. माझे स्टेटमेंट मी रिपीट करतो, अजूनही आहेत, रेकॉर्डवरती आहेत, इथून पुढे येणार आहेत. जे काही कोरोनाची चूक झालेली असेल, अपयश आलेलं असेल, ते तुकाराम मुंडेचं आहे. जे यश आहे ते पूर्ण टीमचं आहे. त्या टीममध्ये आशा वर्कर पण आली, पोलीस कॉन्स्टेबल पण आला, स्वीपर पण आला, CP पण आले, जिल्हाधिकारी पण आले, विभागीय आयुक्त पण आले, पदाधिकारी पण आले, माझे हेल्थ ऑफिसर पण आले. टीमचं सक्सेस फेलियर असेल ते माझं आणि ती मी जबाबदारी घेतो. त्याच्यामुळं मला क्रेडिट घेण्यासाठी, स्टंटबाजी करण्यासाठी काम करण्याची हौस नाही, ती कधी मी केली नाही आहे, करणार पण नाही. आपल्याला अजूनही याच्याविषयी काही वाटत असेल तर पर्सनली या आणि मला दाखवून द्या की ह्या ठिकाणी आपण स्टंटबाजी करत आहात. यू आर मोर दॅन वेलकम.